मुख्यमंत्री बैठक का घेत नाही, राज्य आपत्ती घोषित करा, अमोल कोल्हेंची मागणी। कोल्हापुरात शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश, जवाहर साखर कारखान्याचा दर जाहीर, प्रकाश आवाडेंकडून आता 3518 रुपयांची घोषणा। रायगडमध्ये शेकापचा पहिला उमेदवार ठरला, अलिबाग नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर, अक्षया नाईक यांना उमेदवारी जाहीर। कोल्हापुरात ऊस दराच्या प्रश्नावरून अंकुश संघटना आक्रमक, आंदोलक आणि कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची, शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखल्याने प्रचंड तणाव। सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणेंचा नागरी सत्कार, जिल्ह्यातील 132 वाडी वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या निर्णयामुळे सत्कार। मालेगावात ठाकरे सेनेला शिवसेनेचा धक्का, ठाकरे सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवकांचा समावेश। हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात, खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस पिकाचं मोठं नुकसान। गडचिरोलीत शेतकऱ्यांना धान खरेदीची प्रतीक्षा, राज्य शासनाने धान खरेदीची परवानगी दिली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप खरेदी केंद्रांना मंजुरी दिली नाही। बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील ई टॉयलेटवर फेरीवाल्यांचा कब्जा, मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हकललं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।